अमित खेडेगावात लहानाचा मोठा झाला होता. गाव छोटस होतं, पण तिथली माणसं मनाने मोठी होती. हिरव्या शेतांनी वेढलेलं ते गाव, मातीचा सुगंध आणि साधं पण समाधानाचं आयुष्य. याच वातावरणात अमितचं बालपण गेलं होतं. अमितचे वडील शेतकरी होते. फार जास्त जमीन नव्हती, पण जेवढी जमीन होती त्याच जमिनीमध्ये कष्ट करून ते कुटुंब चालवत होते. आई घर सांभाळायची. घर साधं विटा आणि मातींमध्ये बनलेलं होतं. परिस्थिती म्हणाल तर फार काही चांगली नव्हती, पण आई वडिलांनी अमितच्या शिक्षणाबाबत कधीही तडजोड केली नाही. अमितचं सुरुवातीचं शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्या शाळेत फारशा सुविधा नव्हत्या. कधी वर्गात पंखा नसायचा, कधी पुस्तकांची कमतरता असायची, पण अमित अभ्यासात हुशार होता. त्याला नेहमी काहीतरी मोठं करायचं होतं. शिक्षक सुद्धा त्याचं कौतुक करायचे. 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अमित पुढील शिक्षणासाठी शहरात गेला. गावातून शहरात जाणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. नवीन वातावरण, नवीन लोक आणि संघर्ष. पण त्याने हार मानली नाही. कॉलेजच्या शिक्षणासोबतच त्याने पार्ट टाइम नोकरी केली. कधी कॉल सेंटरमध्ये काम केलं, तर कधी ट्युशनमध्ये मुलांना शिकवण्याचं काम केलं. अशा परिस्थितीमध्ये अमितने हळूहळू आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर अमितचं आयुष्य बदलायला लागलं. पगार चांगला होता, राहणीमान सुधारलं होतं आणि शहरात त्याने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. याच दरम्यान त्याची ओळख पायलशी झाली. पायल शहरातील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी होती. ती शिक्षित, स्मार्ट आणि आधुनिक विचारांची होती. दोघांची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि नंतर प्रेमातही. काही काळांतरानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने अमित आणि पायलचं लग्न ठरलं. लग्न मोठ्या थाटामाटात शहरातच झालं. पायलच्या कुटुंबाने लग्नाचा सोहळा खूप भव्य केला होता. शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. लग्नानंतर एकदा अमित पायलला आपल्या गावात घेऊन गेला, कारण त्याला आपल्या बायकोसह जोड्याने कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे होते. त्या दिवशी पायलने अमितचं गाव आणि त्याचं घर पहिल्यांदाच नीट पाहिलं. घर खूप साधं होतं, जुन्या पद्धतीचं, मातीच्या भिंतींचं आणि कौलारू छपराचं. पायल शहरात मोठ्या बंगल्यात वाढलेली असल्यामुळे तिला ते घर फारसं आवडलं नाही. पण त्या दिवशी ते जास्त वेळ गावी थांबले नाहीत. कुलदैवतेचे दर्शन घेऊन ते लगेच परत शहरात आले. त्यामुळे त्या घराबद्दल तिने काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. काळ पुढे सरकत गेला. अमित आणि पायलच्या लग्नाला आता 7 वर्ष झाली. त्या 7 वर्षात त्यांच्या आयुष्यात खूप बदल झाले. अमितची नोकरी अधिक चांगली होत गेली. चांगली पगारवाढ मिळत गेली. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तरही वाढत गेला. त्या काळात त्यांना 2 गोंडस मुलं झाली. मोठा मुलगा वेद आणि दुसरी मुलगी वेदिका. आता वेद 6 वर्षाचा झाला होता, तर वेदिका 4 वर्षाची होती. दोघेही खूप खोडकर आणि गोड होते. घरात त्यांच्या खेळण्याने आणि हसण्याने नेहमीच आनंदाचं वातावरण असायचं. पायल पूर्ण वेळ घर आणि मुलांची काळजी घ्यायची. अमित दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असायचा. एक दिवस रात्री अमितला ऑफिसमधून घरी यायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत पायलने दोन्ही मुलांना जेवण देऊन त्यांना झोपवलं होतं. मुलं झोपल्यामुळे घरात शांतता पसरली होती. रात्री जवळपास 11 वाजले होते, तेव्हा दरवाजाची बेल वाजली. पायलने दरवाजा उघडला तर बाहेर अमित उभा होता. तो खूप थकलेला दिसत होता. पायलने लगेच विचारलं, आज तुम्हाला घरी यायला खूप उशीर झाला, सगळं ठीक आहे ना? अमित बूट काढत म्हणाला, हो सगळं ठीक आहे, पण आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, ते पूर्ण करता करता उशीर झाला. पायल म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी जेवण गरम करून घेऊन येते. पटकन जेवून घ्या, आधीच खूप उशीर झाला आहे. अमित बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. तो बाहेर आला तेव्हा पायलने डायनिंग टेबलवर गरम गरम जेवण वाढून ठेवले होते. अमित शांतपणे जेवायला बसला. पण पायलच्या लक्षात आलं की आज अमित कोणत्या तरी विचारात आहे, कारण तो नेहमीसारखा बोलत नव्हता. पायल थोडी काळजीत पडली. मग तिने हळूच विचारलं, काय झालं आहे, तुम्ही कोणत्या तरी विचारात दिसताय? अमित काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझं प्रमोशन झालं आहे. हे ऐकताच पायल म्हणाली, अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. एवढी आनंदाची गोष्ट असताना तुम्ही चेहरा पाडून का बसला आहात? तुमच्या चेहऱ्यावर तर हास्य असायला हवं होतं. अमित अगदी शांत आवाजात म्हणाला, माझं प्रमोशन झालं आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे,
पण त्यासोबतच माझी बदली आमच्या कंपनीचे दुसरे युनिट परदेशात आहे तिथे झाली आहे. मी तिथे कसं जाऊ? इथे तुझी आणि आपल्या 2 मुलांची काळजी कोण घेईल? काही अडचण आली तर आपल्या जवळचं सुद्धा कोणीच या भागात राहत नाही आणि मी माझ्या बरोबर तुम्हा सर्वांना तिकडे घेऊनही जाऊ शकत नाही. म्हणून मला आनंद होण्याऐवजी टेन्शन आलं आहे. पायल म्हणाली, या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? प्रमोशन मिळत आहे आणि चांगली पगारवाढ होत आहे तर तुम्हाला जावंच लागेल. हो पायल, तुझं अगदी बरोबर आहे, पण आपली 2 लहान मुलं आणि तुझी जबाबदारी घेणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे ना. आपल्या दोन्ही मुलांना तुझ्या एकटीवर सोडून मी कसा जाऊ? तुम्ही अजिबात काळजी करू नका. 1-1.5 महिन्याचा तर प्रश्न आहे ना. त्यातच मुलांना आता उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे. त्यामुळे मी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या आईच्या घरी जाईल. माझे आई बाबा किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला देखील माहित आहे. त्यांचा खूप मोठा बंगला आहे. तिथे माझ्या भावाची देखील मुलं आहेत. त्यामुळे वेद आणि वेदिका तिथे राहतील. त्यांचं मन तिथे सहज रमेल. आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अमित म्हणतो, पायल, तू मुलांना घेऊन तुझ्या आईबाबांच्या घरी जाण्यापेक्षा मुलांना घेऊन तू माझ्या आईबाबांच्या घरी जा. हे ऐकताच पायल तोंड वाकडं करत म्हणाली, काय? तुमच्या आईबाबांच्या घरी? ते तर विटा मातीने बनवलेल्या एका लहान घरात राहतात. तिथे लाईट सुद्धा खूप वेळा जाते. मी आणि मुले तिथे कशी राहणार? पायल, मी सुद्धा त्याच विटा मातीच्या बांधलेल्या घरात लहानाचा मोठा झालो आहे. तू असं कसं बोलतेस? मुलं जर आपल्या आजी आजोबांकडे गेली तर त्यांना आपली माणसे कोण आहेत हे समजेल. सोबतच त्यांना नात्यांची किंमत समजेल. शहरात राहून मुलं आपली माणसं आणि नात्यांना विसरत चालली आहेत. म्हणून तू आपल्या मुलांना घेऊन माझ्या आईबाबांच्या घरी जा. पण आम्ही तिथे मुलांना खूप त्रास होईल. आम्ही तिथे असणारी मच्छर आणि गरमीचा सामना कसा करणार? माझ्या आईबाबांच्या घरी तर खूप नोकर चाकर आहेत आणि ते शहरात राहत असल्या कारणाने लाईट पाणी या गोष्टीची अडचण नाही. सोबतच सर्व सुखसुविधा अगदी हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी तिथे खेडेगावात मिळणार आहेत का? पायलचे असे बोलणे ऐकल्यानंतर आम्ही तिला पुढे समजावणे ऐवजी एवढंच म्हणतो की तुला जर माझं सुख पाहायचं असेल आणि तुला वाटत असेल की मी तिकडे जाऊन कोणतेही टेन्शन न घेता काम करावं तर तू मी सांगितलं आहे तसंच करशील. तुम्ही सर्व आईबाबांच्या घरी असाल तर मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसेल. वेद आणि वेदिका तिथे सुरक्षित असतील आणि आपल्या आजी आजोबांचं प्रेम अनुभवतील. आई बाबा सुद्धा आपल्या मुलांची खूप आठवण काढतात. अमितने एवढं समजावल्यावर पायल आपल्या मुलांना घेऊन गावी अमितच्या घरी त्याच्या आईबाबांकडे जायला तयार होते. त्यानंतर पायल बॅग भरण्यास सुरुवात करते. अमित आपली बॅग भरतो तर पायल सुद्धा स्वतःचे मुलांचे कपडे आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू आपल्या बॅग मध्ये भरत असते. एका दिवसात पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घर बंद करून सर्वजण घराबाहेर पडले. अमित टॅक्सीने एअरपोर्टला गेला तर पायल कार आणि मुलांना घेऊन अमितच्या आईबाबांच्या घरी गावाकडे निघाली. तेव्हा वेद पायलला म्हणाला, आई, आपण कुठे जात आहोत? आपण मामाच्या घरी जात आहोत का? पायल म्हणाली, नाही बाळा, आपण तुझ्या गावातल्या आजी आजोबांकडे जात आहोत. तिथे त्यांचे विटा मातीने बनलेलं घर आहे. तेवढ्यात वेदिका म्हणाली, आई, हे विटा मातीने बनलेलं घर म्हणजे? घर कसं असतं? आपल्या मुलांच्या अशा प्रश्नांवर पायलने कोणतेही उत्तर दिले नाही. ती म्हणाली, काही वेळ थांबा, मग स्वतःच्या डोळ्यांनी सर्व बघा. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर शहरातील रस्ते संपून गावाकडच्या रस्त्यांना सुरुवात झाली. तिथे चारही बाजूंना हिरवळ होती, परंतु रस्ते मात्र धुळीने भरलेले होते. अशातच समोरून एखादी बैलगाडी येत होती तर कधी गाई म्हशी येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये पायलला त्या रस्त्यावरून गाडी चालवताना खूप त्रास होत होता. शेवटी हळूहळू त्यांची गाडी गावामधून पुढे जाऊन एका छोट्याशा घरासमोर थांबली. त्या घराच्या अंगणातच यशवंतराव आणि मालतीताई ओल्या मातीत अंगणाच्या बाजूला माती आणि दगडाचा कट्टा बनवण्याचं काम करत होते. गाडीचा आवाज येताच यशवंतराव उभे राहून गाडीमधून कोण आलं हे पाहतात. तेवढ्यातच वेद आणि वेदिका गाडीमधून खाली उतरतात. आपल्या नातवंडांना पाहताच यशवंतराव मोठ्या आनंदाने मालतीताईंना म्हणाले, अगं मालती, पाहिलंस का कोण आलं आहे? असं म्हणत यशवंतराव आपल्या नातवांजवळ जातात आणि त्यांना जवळ घेतात. आपल्या नातवंडांना पाहून त्यांना एवढा आनंद झालेला असतो की आपले कपडे आणि हात खराब आहेत ही गोष्ट ते विसरून जातात आणि मुलांचे कपडे खराब होतात. हे पाहून पायलला मात्र राग येतो. ती रागातच म्हणते, तुम्ही हे काय केलं? मुलं तर नादान आहेत, परंतु तुम्ही तर मोठे आहात ना.
तुम्हाला समजायला हवं होतं की तुमचे हात खराब आहेत. दोन्ही मुलांचे चांगले कपडे खराब केलेत तुम्ही. अगं सुनबाई, मी जरा जास्तच खुश झालो होतो, त्यामुळे लक्षातच आलं नाही की माझे हात खराब आहेत. असं म्हणत यशवंतराव हात धुण्यासाठी गेले. तेव्हाच मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, मुलांना घेऊन घरात चल. मी तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम खायला बनवते. शहरातून आला आहात, एवढा प्रवास केल्यामुळे मुलांना भूक लागली असेल. अहो आई, अगोदर तुम्ही तुमचे हातपाय स्वच्छ करा, मगच काहीतरी बनवण्याचा विचार करा. तुम्ही अशाच हातांनी काही बनवलं तर मुलांसह मी सुद्धा आजारी पडेन. आपली सून आपल्याला अशी टोकून बोलल्यावर मालतीताईंना वाईट वाटले, पण त्या काहीच म्हणाल्या नाहीत. त्या सुद्धा यशवंतराव पाठोपाठ शांतपणे हात पाय स्वच्छ करायला जाऊन मग लगेचच चुलीजवळ जाऊन गरमागरम शिरा बनवतात. वेद आणि वेदिकाला आपल्या आजीच्या हातचा शिरा खूप आवडला. तरी पायल नाक मुरडत म्हणाली, आई, आता जेवणाची वेळ झाली आहे. या वेळेला तुम्ही शिरा बनवलात, आता शिरा खाऊन मुलं जेवणार तरी कधी? मालतीताई नम्रपणे म्हणाल्या, सुनबाई, आत्ताच आम्ही दोघांनी जेवण केलं आहे आणि बाहेर अंगणात काम करायला गेलो होतो, त्यामुळे शिजलेलं अन्न शिल्लक नाही आणि पुन्हा जेवण शिजवायला वेळ जाईल. तोपर्यंत मुलांना उपाशी पोटी अशीच ठेवू का? म्हणून पटकन शिरा केला. पोटात थोडं गेल्यावर मुलं खेळतील, तोपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी भाकरी आणि पिठलं करते. नको नको, ते पिठलं आजकाल ते पिठलं वगैरे कोण खातं? त्यापेक्षा भाकरीसोबत कोणती तरी पालेभाजी बनवा. मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, या खेडेगावात लगेच पालेभाजी भेटणं शक्य नाही, पण आपल्याच आवारात आलेली वांगी काढली आहेत, त्या वांग्यांचं भरतं करते. मालतीताईंनी लगेच भाकरी आणि वांग्यांचं भरतं केलं. तोपर्यंत यशवंतराव आपल्या नातवंडांसोबत खेळत होते. मुलांनाही आपल्या आजोबांसोबत खेळायला खूप मजा येत होती. वांग्याचं भरीत आणि भाकरी झाल्यावर मालतीताईंचे काम होईपर्यंत यशवंतराव नातवंडांना घेऊन झोपले. मुले झोपायला तयार नव्हती. तेव्हा यशवंतरावांनी त्यांना समजावून सांगितले, बाळांनो, तुम्ही प्रवास करून आला आहात, आता थोडा वेळ आराम करा, त्यामुळे तुमच्यामधील थकवा दूर होईल. मग आपण संध्याकाळी पुन्हा खेळू. आजोबांचे असे बोलणे ऐकल्यावर वेद आणि वेदिका पुढच्या 10 मिनिटांमध्ये झोपी गेली. पायलला सुद्धा सकाळी लवकर उठून प्रवास केल्यामुळे झोप येत होती, पण ती झोपणार तरी कशी, कारण सासूबाई तर काम करत होत्या. तेवढ्यात मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, मुलं झोपली आहेत, तू सुद्धा थोडा वेळ आराम कर. तू देखील प्रवास करून थकली असशील. मालतीताई एवढं बोलून थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः आपल्या सुनेसाठी अंथरूण तयार करून दिलं. ते अंथरूण पाहून पायल म्हणाली, आई, या असल्या अंथरुणावर मला झोप येणार नाही. इथे एक साधी गादी सुद्धा नाही का? मालतीताई म्हणाल्या, बाळा, या अंथरुणावर पडून तर बघ, तुला लगेच झोप येईल. पायलला आराम करायचाच होता, फक्त ती विनाकारण आढेवेढे घेत होती. ती त्या अंथरुणावर पडल्याबरोबर झोपी गेली. 2 तासांनी वेद आणि वेदिका उठल्यावर आवाज करू लागली. त्यांच्या आवाजाने पायलला जाग आली. एवढी शांत झोप तर पायलला शहरातील मऊ गादीवर सुद्धा आजपर्यंत आली नव्हती. पण पायल हा सुखद अनुभव स्वतःहून कबूल करेल ती पायल कसली? तो दिवस, ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव आणि मालतीताई नेहमीप्रमाणे लवकर उठले. पण आपली सुनबाई आणि नातवंड झोपली आहेत, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे आवाज केला नाही. का? तर त्यांची झोपमोड व्हायला नको. सूर्याची किरणे खिडकीतून आत आल्यावर मात्र सर्वजण उठले. मालतीताईंनी वेद आणि वेदिकाला आंघोळ घालून त्यांना देवाला नमस्कार करायला सांगितला. नमस्कार करून झाल्यावर दोघांना भाकरी खाऊ घातली. मग यशवंतराव वेद आणि वेदिकाला घेऊन गावच्या मंदिरात गेले. गावचं मंदिर मुलांना खूप आवडलं. तिथे गावातील इतर मुले सुद्धा खेळायला आली होती. त्या मुलांमध्ये वेद आणि वेदिका मिसळून खेळू लागले. मंदिराच्या पटांगणात सर्व मुलं खेळत होती. यशवंतराव त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. तासभर खेळून झाल्यावर यशवंतराव मुलांना घेऊन घरी आले. तेव्हा मुलांचे कपडे थोडे खराब झाले होते. त्यांच्या हाताला माती लागली होती. पायलने आपल्या मुलांना जेव्हा अशा अवस्थेत पाहिलं, तेव्हा ती यशवंतरावांना बडबडते, तुम्हाला अक्कल नाही का? तुम्ही मुलांकडे नीट लक्ष देत नाहीत. अशाने माझी मुलं आजारी पडतील. मुलं आजारी पडली तर तुम्हाला त्यांचं दुःख नसेल, नाहीतर तुम्ही असे वागलाच नसता. यशवंतराव पायलवर न रागवता उलट तिला समजावतात, अगं सुनबाई, आम्हीच सुद्धा याच मातीत खेळून लहानाचा मोठा झाला आहे. तुझी मुलांविषयीची चिंता रास्त आहे, पण हेच मुलांचं खेळण्याचं वय आहे. त्यांना या वयात खेळून द्यायचं नाही तर मुलं कधी खेळणार? त्यावर पायल म्हणते, मी काल आल्यापासून पाहते, आता माझ्याने या गोष्टी सहन होत नाहीत. मी माझ्या माहेरी निघून जाते. असं म्हणत पायल आपल्या बॅगा गाडीत ठेवून मुलांना घेऊन आपल्या आईबाबांच्या घरी जायला निघते.
पायल सासू सासऱ्यांवर रागावून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरच्या घरी पोहोचते. परंतु तिथे पोहोचल्यानंतर तिचे कोणीही स्वागत करत नाही किंवा आपुलकीने चौकशी सुद्धा करत नाही. पायलचे आई बाबा तर तिच्या भावांच्याच मुलांचे लाड करतात. त्यांची प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत होते. पण त्यांच्यासोबत आता पायलची मुले असताना सुद्धा दुजाभाव केला जात होता. एखादे खेळणे पायलच्या मुलांनी घेतलं तर पायलची आई लगेच ओरडत होती आणि म्हणत होती, अरे ते खेळणं तोडशील. एवढंच नाही तर पायलचे आई बाबा खायला सुद्धा त्याच मुलांना आणायचे. पायलची मुलं खायला मागायची तर पायलची आई म्हणायची, तुम्ही पोटभर जेवलात ना, तरी तुम्हाला अजून खायला कशाला हवं आहे. 2 दिवस असंच गेले. तिसऱ्या दिवशी मुलं खेळत असताना पायलच्या भावाचा मुलगा प्रथमेश स्वतःच पडला. पण पायलची आई वेदवरच हात उगारू लागली. त्याला ओरडायला लागली की तूच प्रथमेशला धक्का देऊन पाडलंस. हे सर्व पायल पाहत होती. आता मात्र तिला कळून चुकलं होतं की इथे आपल्या मुलांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. प्रत्येक पावलात आपल्या सासू सासऱ्यांना उलट बोलणारी पायल स्वतःचे आई बाबा मुलांसोबत चुकीचे वागत असताना सुद्धा काही बोलू शकत नव्हती. कारण तिला कळून चुकलं होतं की हे घर, या घरातील माणसे आपल्याला या घरातील मानत नाहीत. आपण आणि सोबतच आपली मुलं या घरासाठी परकी झाली आहोत. आपलं खरं घर आणि आपल्या आपुलकीने वागवणारी, आपल्याला प्रेम देणारी माणसं तर ह्या भव्य दिव्य श्रीमंतीच्या घरात नाहीत, तर त्या विटा मातीने बनलेल्या घरात आहे. हा विचार करून पायल आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा आपल्या सासरच्या घरी आली. आपल्या सुनेला आणि दोन्ही नातवंडांना पुन्हा आपल्या घरी आलेलं पाहून यशवंतराव आणि मालतीताईंनी पायलचा राग केला नाही. उलट तिचं स्वागतच केलं आणि तिला म्हणाले, सुनबाई, मागच्या वेळेस आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्या चुका सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अजून सुद्धा तुला आमच्या वागण्यात काही बदल हवा असेल तर तसे सांग, आम्ही त्याप्रमाणे वागू. आपल्या सासू सासऱ्यांचे असे शब्द ऐकताच पायलच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली, खरंच आई बाबा, तुम्ही धन्य आहात. तुम्ही अगदी मनापासून माझ्या मुलांना जीव लावत होतात. मी तुमची सून असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर कधीच तुमचा अधिकार गाजवला नाही. मीच तुम्हाला दुखावले तरीही तुम्ही कधीही उलट बोलला नाहीत. असे आई बाबा मिळायला सुद्धा पुण्य लागतं. ते पुण्य तुमच्या मुलाच्या नशिबी आलं आहे. आता मी अमित येईपर्यंत इथेच राहील आणि अमित आल्यानंतर तुम्हा दोघांनाही आमच्या बरोबर शहरात घेऊन जाऊ. कारण माझ्या मुलांना सुद्धा त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम मिळायला हवं. पुढे 1.5 महिन्यांनी अमित परत आल्यानंतर स्वतः पायलने हट्ट धरला आणि ती यशवंतराव आणि मालतीताईंना आपल्या बरोबर शहरात घेऊन आली. शहरात 8 दिवस राहिल्यानंतर यशवंतराव आपल्या मुलाला आणि सुनेला म्हणाले, बाळांनो, तुम्ही तुमचा संसार सुखाने करा. आम्ही दोघं गावी जातो. गावचं घर आणि गावची जमीन तिथेच आमची नाळ जोडली आहे. त्यामुळे आमचे शेवटचे दिवस आम्ही तिथेच घालवणार आहोत. जेव्हा मुलांना आणि तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा तुम्ही तिकडे येऊन राहा आणि जेव्हा कधी आम्हाला वेळ असेल, शेतीची कामं नसतील, तेव्हा 2-4 दिवस आम्ही सुद्धा इकडे येऊन राहू. अशा प्रकारे त्या कुटुंबात एक अलौकिक नातं निर्माण होऊन ते कुटुंब एकसंघ झालं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला काय वाटतं की यशवंतरावांनी मालतीताईंनी आपल्या मुलांच्या घरी शहरात राहायला हवे होते की त्यांनी गावी येऊन कौटुंबिक सौख्य जपले, हे चांगलं केले? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.